सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या पाहूया। फडणवीस राज ठाकरेंमधील चर्चेची माझ्याकडे इत्यंभूत माहिती। फडणवीस एकाच वेळेला सगळ्यांना खेळू पाहतात। प्रत्येक पक्ष आपल्या तालावर नाचतो असं फडणवीसांना वाटतं। खासदार संजय राऊतांचा सामनाच्या रोखठोकमधून दावा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या समन्वय समितीची आज नागपूरमध्ये बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री फडणवीस हजर राहण्याची शक्यता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आज घाटकोपरमध्ये संकल्प शिबिर। शिबिराला शरद पवारांसह पक्षातील इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार। आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात शरद पवार मार्गदर्शन करणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील शाखा प्रमुखांची आज शिवसेना भवनामध्ये बैठक। उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार। महानगरपालिकेच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची बैठक बोलावली। पूर्व विदर्भामध्ये शिंदेच्या शिवसेनेमधील अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी। सूत्रांची माहिती, जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवीन नियुक्त्या केल्यामुळे नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदासाठी उमेदवार। अजित पवारांकडून स्वतःच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा। बारामतीमध्ये माझ्या एवढा उजवा उमेदवार मिळाला तर मी बाजूला होईन, अजित पवारांची प्रतिक्रिया। तुम्ही एकदा दोघांना संधी दिली, आता आम्हाला संधी द्या। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। बळीराजा पॅनलच्या माध्यमातून पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार। नांदेडमध्ये महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये धुसफूस। काही जण भाजपमध्ये मोठे झाले आणि भाजपला संपवायला निघाले। भाजपचे माजी आमदार अमर राजूरकर यांची चिखलीकरांवर टीका। त्यांच्या मालकाला जाऊन विचारावं कंधारसाठी काय केलं। चिखलीकरांचं अशोक चव्हाणांवर टीका करताना राजूरकरांना उत्तर। विक्रोळी पुलावरून सर्व पक्षांकडून श्रेयवादाची लढाई। सर्वात आधी ठाकरेंची शिवसेना, मग शिंदेच्या शिवसेनेकडून उद्घाटन। भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने। दोन्ही पक्षांकडून बॅनरबाजी करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न।